नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो तुम्ही 13 एप्रिलचा फुल एपिसोड पाहत आहात. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सुरुवातीला मालिनी बघा विक्रांतला म्हणत असते की काय हो आल्या तुम्ही पार्थवर एवढे का चिडलात. त्यावेळेस बघा विक्रांत म्हणतात की मालिनी चिडायचं नाही तर काय, मी प्रवासात असतानाच मला कळलं होतं की आपल्याकडचं जे रस्तोगीचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते गेलेलं आहे. मग त्यावेळेस मी रस्तोगीला कॉल करून विचारपूस केलीस तर त्यावेळेस त्यांनी विचारलं की प्रेझेंटेशन व्यवस्थित दिलेलं नाही आणि मला तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग वाटते. त्यामुळे मग मी आल्या जो भुसकाटात तीर मारला होता तो अगदी बरोबर लागला आणि खरंच रम्याकडून प्रेझेंटेशन हे पार्थनं काढून घेतलं. हे पार्थनं असं करायला पाहिजे नव्हतं असं म्हटल्यावर बघा मालिनी म्हणते की हो. त्यावेळेस विक्रांत म्हणतात की हो काय करते सगळं. आता प्रेक्षकांनो इकडे बघा काव्य ही तिच्या मैत्रिणीशी बोलत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की खरंच मी खूप हॅप्पी आहे की माझ्या युनिट टेस्टचे जे मार्क बघून मला खूप भारी वाटते. मला तर वाटलं कमी पडतील का काय, पण नाही, छान मार्क पडलेत. आता यावेळेस बघा काव्याची जी मैत्रीण आहे ती म्हणते की अगं काव्य, आपल्या प्रेलियमचं टाइम टेबल आलेलं आहे. आणि त्यावेळेस बघा काव्य विचारते की काय टाइम टेबल आहे. आता प्रेक्षकांनो जे प्रेलियमचं टाइम टेबल असतं त्याच टाइम टेबलनुसार बघा इकडे मालिनी आणि विक्रांत हे काव्याच्या डोहाळी जेवणाची तयारी करत असतात. आणि प्रेक्षकांनो त्याच वेळेस बघा काव्या म्हणते की 6 महिन्याने प्रेलिम आहेत आणि यावेळेस मी अतिशय व्यवस्थित तयारी करणार आहे. त्यावेळेस तिची मैत्रीण म्हणते की काव्या, तुझी व्यवस्थित तयारी झाली असेल, कारण मागच्या वेळेस तू अगदी शेवटपर्यंत तयारी केलीस परंतु तू शेवटी पेपरला जाऊ शकली नाहीस. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो परत ती जी मैत्रीण आहे ती म्हणते की सॉरी, मला असं बोलायचं नव्हतं, तुला राग आला का. त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो इथे काव्या म्हणते की नाही राग नाही आला. त्यावेळेस मग तिची मैत्रीण म्हणते की अगं अनिशा तुझ्याबद्दल सतत काहीतरी सांगत असते. आणि त्यावेळेस काव्या विचारते की काय सांगते, काय बोलते अनिशा माझ्याबद्दल. मग यावेळेस बघा ती मैत्रीण म्हणते की अनिशा सतत म्हणत असते की काव्याशी यारी जगात भारी, कारण काव्या एवढं अभ्यासात हुशार कोणीच नाही आणि तिनं जर एखादा ध्यास घेतला तर तो कंप्लीट करते. आता यावेळेस बघा काव्या म्हणते की माझी आणि अनिशाच्या मैत्रीची शपथ घेऊन सांगते की यावेळेस माझ्या IASच्या एक्झाममध्ये तिसरं कोणालाही येऊ देणार नाही आणि मी तिसरा कसलाच विचार करणार नाही. मी माझं टार्गेट कंप्लीट केल्याशिवाय राहणार नाही. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा मालिनी आणि विक्रांत जे रूममध्ये असतात त्यावेळेस मालिनी म्हणते की तिसरी गोष्टीचा कोणताच विचार करत नाही हो नंदिनी. सतत तिने बाळाचा ध्यास घेतला आहे आणि त्यामुळे मग अनवाणी चालणं, उपास तापास सर्व काही करत असते आणि त्याचबरोबर आपल्या जीवाला देखील व्यवस्थित सांभाळते आणि तो कोलमडून जाऊ नये म्हणून त्याला सतत प्रोत्साहित करत असते आणि त्यालाही खूप सांभाळून घेते. खरंच खूप हुशार आहे हो नंदिनी. असं म्हटल्यावर बघा विक्रांत म्हणतात की आहेच नंदिनी भारी. आणि तेवढ्यातच नंदिनी येते बघा आणि ती म्हणते की आत येऊ का. आत आल्यानंतर लगेच ती बाबांना म्हणते की बाबा कधी आलात तुम्ही. मला आत्ताच आल्यावर मिथून काका म्हणले की बाबा आलेत आणि बाबा एवढ्या दिवस जात जाऊ नका हो, आम्हाला तुमच्याशिवाय करमत नाही आणि आम्ही तुम्हाला खूप मिस करतो. तुमचे जोक्स, तुम्ही आम्हाला जे हसवता किंवा आईवरचं तुमचं प्रेम आम्ही खरंच खूप मिस करतो. यावेळेस बघा मालिनी म्हणते की काय अगं काही नंदिनी. असं म्हटल्यावर बाबा म्हणतात की अगं करू दे की, कौतुक तर करते. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा मालिनी ही म्हणते की बरं झालं तू नंदिनी आलेस. आपल्याला 6 महिन्यानं आपल्या आयुष्यात खूप मोठा एक इव्हेंट्स आहे आणि त्याच इव्हेंट्सची तयारी आपण आत्तापासून करणार आहोत. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा नंदिनी म्हणते की आई कोणता इव्हेंट्स आहेत ते तरी मला सांगाल का नाही. आणि यावेळेस बघा लगेचच विक्रांत म्हणतात की बघा उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे, अजून 6 महिने वेळ आहे. आणि त्यावेळेस बघा ती इव्हेंट सांगणार तेवढ्यातच काव्या येते आणि काव्या म्हणते की आई बाबा येऊ का आतमध्ये, बाबा तुम्ही कधी आलात, कशा आहात, बाबांची विचारपूस करते. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा मालिनी म्हणते की बरं झालं काव्या तू आलीस. काव्या म्हणते की माझ्या आयुष्यात 6 महिन्यानं खूप मोठा इव्हेंट्स आहे आणि त्याची मी तयारी करणार आहे. प्रेक्षकांनो पण काव्या ही तिच्या प्रेलिमियमबद्दल बोलत असते आणि मालिनी आणि नंदिनी हे सर्वजण तिच्या डोहाळे जेवणाबद्दल बोलत असतात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा विक्रांत म्हणतात की काय अरे अजून 6-7 महिने बाकी आहेत आणि आजपासूनच काय तू तिच्या मागं लागू नकोस डोहाळे जेवणासाठी. प्रेक्षकांनो डोहाळे जेवण हा शब्द ऐकल्यानंतर काव्या खूप अस्वस्थ होते आणि त्यावेळेस काव्या म्हणते की मी
माझ्या प्रेलियमबद्दल या लोकांना सांगायला आले होते आणि ही लोक माझ्या डोहाळे जेवणाची तयारी करत आहेत. कसं मी सांगू यांना, आणि असं म्हणून बघा ती अस्वस्थ असते. आणि त्यावेळेसच इथे मालिनी जी आहे ती म्हणते की अगं काव्या, माझ्या एका मैत्रिणीचं गुहागरला घर आहे आणि तिथं खूप छान बाग आहे. बागेत नारळाची झाडे आहेत, केळीची झाडे आहेत, जुईच्या वेली तर अगदी बहरून आल्या आहेत. आणि त्यावेळेस नंदिनी म्हणते की हो खरंच खूप आहे, खूप छान आहे, आपण तिथेच करूयात. आणि असं म्हणल्यावर बघा इथे विक्रांत म्हणतात की काय अगं, इथून गुहागरला जाणं आणि 7व्या महिन्यात तू तिला एवढ्या लांबचा प्रवास करणार आहेस का? काही पण उगाच मालिनी तुझा. आणि मालिनी त्यावेळेस म्हणते बघा अहो, मुंबई ते गुहागरचा प्रवास अगदी व्यवस्थित आहे आणि त्यामुळे काहीही होणार नाही. आणि ती पण माझी सूनच आहे ना, मी काही तिला चालत घेऊन जाणार नाहीये. आणि असं म्हटल्यावर बघा विक्रांत म्हणतात का तू तर ना काहीही बोलत राहतेस, काही काय बोलतेस अगं मालिनी. असं म्हटल्यावर बघा इथे मालिनी आणि नंदिनी दोघीही बाबांना समजावून सांगतात. आणि त्यावेळेस मग बाबा अगदी त्या दोघींच्या समोर नतमस्तक होतात आणि म्हणतात की तुम्हाला काय करायचे ते करा, मला काही तुमच्यामध्ये पडायचं नाही. आणि असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो बघा इथे नंदिनीची नजर ही काव्याकडे जाते. आणि या काव्याबद्दल एवढी सर्व चर्चा चालू असताना काव्या ही अस्वस्थ दिसल्यामुळे नंदिनी काव्याजवळ येते आणि काव्याला म्हणते की काव्या, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे, चल आपण इथून जाऊयात. त्यावेळेस बघा इथे काव्या म्हणते की नाही नको ताई, काहीच गरज नाही, चल ना आपण इथे बसूयात. त्यावेळेस नंदिनी म्हणते की नाही नको, चल मला तुझ्याशी बोलायचे. असं म्हणून प्रेक्षकांनो बघा त्या दोघी निघून गेल्यानंतर इथं मालिनी विक्रांतवर चिडते आणि म्हणते की अहो बघा, आम्हाला त्याची तयारी करायची होती आणि तुमच्या बडबडीमुळे दोघीही पोरी निघून गेल्या. आता प्रेक्षकांनो इथे रम्या ही वसुंधरावर चिडलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणते की तुझी काय गरज होती विजयला सर्व काही सांगायचं, आणि मीही सांगायला नको होतं. मग त्यावेळेस बघा वसुंधरा म्हणते की विजयला तू सांगायच्या अगोदरच कळलं होतंस, तुझ्याकडनं कॉन्ट्रॅक्ट काढून घेतला आहे, तुझ्याकडनं प्रेझेंटेशन काढून घेतलं आहे हे केबिनच्या बाहेरून विजयनं ऐकलं होतं. आणि त्यावेळेस मग रम्याच्या लक्षात येतं की विजय माझ्याशी असं का बोलत होता, चिल मार असं का म्हणत होता, याचा सर्व डाऊट आता क्लिअर होतो. आणि त्यावेळेस बघा इथे रम्या म्हणते की आई ही का असं का केलं असेल विजयला. त्यावेळेस बघा इथे वसुंधरा म्हणते की रम्या, तुला खरं सांगू का, खरंच तो खूप पोटतिडकीने बोलत होता अगं, आणि आपल्या बाबानंतर तुझा एवढा विचार करणारा दुसरा कोणी असेल तर तो म्हणजे विजय आहे. आणि तुला कधी आठवतंय का आपल्या घरात विक्रांत मानिनी यांनी कधी तुझा विचार केलाय का? आणि तुझ्यामुळं मी कित्येक वेळा त्यांना सहज सोडलंय, त्यांचा बदला घेण्याचा विचार मी तुझ्यामुळे कित्येक वेळा सोडलाय, कारण तुझं ते पार्थवरचं वायफळ प्रेम जे आहे ते मध्ये येतं. आणि त्यावेळेस बघा रम्या म्हणते काय वायफळ, त्यावेळेस ती म्हणते हो, ज्याचं काही फळ नाही ते वायफळ. आणि त्यावेळेस बघा इथे वसुंधरा म्हणते की पण आता नाही, आता विजयच्या मदतीने मी या सर्वांना उद्ध्वस्त करणार. आणि त्यावेळेस बघा ती म्हणते की तुझं आणि विजयचं लग्न झालं की मी अगदी मरायला मोकळी. आणि असं म्हटलं तर बघा रम्या लगेचच तिचा गळा दाबते आणि म्हणते की नंतर काय मरतेस, आत्ताच मर की माझ्या लग्नानंतर मरणार होय, असं दाद खाऊन तिचा ती गळा दाबते. आणि त्यावेळेस बघा रम्या तिच्या तावडीतून सुटल्यानंतर म्हणते की अगं मुलगी आहेस का कोण आहे, स्वतःच्या आईचा गळा दाबतायस, स्वतःच्या आईला मारायला निघतेस. पण रम्या तू काहीही म्हण, आता विजयच्या मदतीनं मी या देशमुखांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचबरोबर त्या नंदिनीला आणि काव्याला देखील उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा नंदिनी ही काव्याला तिच्या रूममध्ये घेऊन गेलेली आहे. आणि त्यावेळेस ती म्हणते की काय काव्या, तुला आई व्हायचं नाहीये. त्यावेळेस काव्या म्हणते की अगं अगदी सुरुवातीपासून नाही, पण आता माझा विचार बदललाय. आणि त्यावेळेस बघा ती म्हणते की मलाही पार्थचं आणि माझं बाळ हवंय, परंतु ही वेळ चुकलेली आहे आणि मला आता या गोष्टीचा विचार करायचा नाही. आणि विजय म्हणतो ते अगदी बरोबर आहे, आई बाबा होणं हा चॉईस तर आहे, ॲक्सिडेंट नाही. आणि त्यावेळेस बघा इथे तिची समजूत काढत नंदिनी म्हणते की तू नको ना काळजी करू, तू फक्त बाळाला जन्म दे, तिथून पुढं मी सांभाळेन, आम्ही सर्व आहोत आणि मी स्वतः सांभाळेन. त्यावेळेस ती म्हणते की का तुला तुझं बाळ होणार नाही का, मग तू काय दोन बाळाला घेऊन मांडीवर बसणार आहेस का. आणि असं म्हटल्यावर त्यावेळेस ती म्हणते तू का टेन्शन घेतेस, आम्ही बघू ना, तू फक्त बाळाला जन्म दे, नंतर पुढचं आम्ही सर्व त्याला व्यवस्थित सांभाळू. आणि असं म्हटल्यानंतर बघा
काव्या म्हणते की नाही अगं ताई, असं म्हटल्यावर बघा इथे नंदिनी म्हणते की अगं ज्या तुझ्या बहिणीला याची भीती होती की आई पण येईल का नाही किंवा ती आई होईल का नाही, तीच बहीण आज तुला स्वतःहून सांगते की तू तुझा आई पण नाकारू नकोस. आणि त्यावेळेस बघा काव्या म्हणते की मी आई पण नाकारत नाही ताई, परंतु आता ही वेळ चुकलेली आहे आणि मला सांग, मी आईपणाची परीक्षा देताना माझ्या IASचे परीक्षेत हारलेत किंवा IASची परीक्षा देताना मी आईपणात पूर्ण कमी पडले तर काय करू. आणि त्यावेळेस बघा इथे नंदिनी म्हणते की असं काहीही होणार नाही. आणि त्यावेळेस बघा काव्या नंदिनीला जवळ घेऊन ती म्हणते की मग सांग ना, का तू सगळं मॅनेज करते म्हणतेस ना, मग सांग आत्ताच्या आत्ता आईला जाऊन सांग की 6 महिन्यानेच काव्याची प्रेलियम आहे आणि त्यामुळं आपण तिचं डोहाळे जेवण कॅन्सल करूयात. आणि अगदी असंही होईल, आई माझं डोहाळे जेवण सुद्धा कॅन्सल करतील. पण ताई मला एक गोष्ट सांग, जर माझी डिलेवरी आणि माझी मेन एक्झाम जी आहे ती एकाच दिवशी आली तर मग मी काय करू? मी कोणती परीक्षा देऊ? आईपणाची परीक्षा देऊ का माझ्या IASची परीक्षा देऊ? सांग तूच. आणि असं जाऊ दे, आता तू सांगू नकोस, मी स्वतःच आईला जाऊन विचारते, तू काही माझ्याबरोबर विचारायला येऊ नकोस, असं म्हटल्यानंतर बघा काव्या ही रागारागाने तिथून जायला निघते. आणि प्रेक्षकांनो त्याच वेळेस बघा तिचा पायऱ्याहून खाली उतरताना तिचा पाय घसरतो आणि ती समोर आपटणार तोपर्यंत ती स्वतःचा तोल सांभाळते. आणि प्रेक्षकांनो हे सर्व दृश्य आहे ते नंदिनी वरून पाहते आणि त्यावेळेस पडल्यानंतर ती जोरात ओरडते काव्या, असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो त्यावेळेस नंदिनी म्हणते की काव्या तुझा अगोदर पोटावर हात का गेला सांग बरं. आणि त्यावेळेस बघा ती म्हणते की मी तुला म्हटलं होतं ना, आईपणा काही वेगळं करायची गरज नाही, ते आपोआप आतून घडतं. आणि त्यावेळेस बघा इथे नंदिनी म्हणते की तुला काहीही करायची गरज नाही ग, सर्व काही व्यवस्थित होईल. आणि मला माहिती आहे बघ, तुझ्या बाळानेच तुला उत्तर दिले आणि मला माहिती आहे तू तुझा IASची एक्झाम आणि बाळ हे दोन्ही व्यवस्थितपणे हँडल करशील आणि याची मला पूर्ण खात्री आहे. आता प्रेक्षकांनो याच गोष्टीचा विचार करत बघा काय करायचं असा विचार करत काव्या तिथून जाते. आणि त्यावेळेस हे सर्व दृश्य जे आहे ते बघा रम्यावरून पाहत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की मी आग ओतायचं काम करते आणि नंदिनी त्यावर फुंकर मारते. पण आता असं होणार नाही, याचं उत्तर राहिलं, काव्याचं उत्तर राहिलं तर ते मी काव्याला व्यवस्थितच देईन आणि तेही कायमचं. आता प्रेक्षकांनो इकडे बघा काव्या ही बाबांच्या रूममध्ये आलेली असते आणि त्यावेळेस ती बाबाला म्हणते की बाबा कसे आहात. बाबा म्हणतात की काव्या तू बरी आहेस ना, आणि तुझ्या गोळ्या घेतल्या का गं, त्या फिलोपॅसिड वगैरे ह्या गोळ्या घेतल्या का. आणि तुला सांगू का मला 3 मुलं झाले, त्यामुळं मला ज्या प्रेग्नन्सीमध्ये गोळ्या असतात त्या अगदी तोंडपाठ आहेत सांगू का. आणि त्यावेळेस बघा बाबा त्या गोळ्यांची नावं सांगायला जातात आणि ते म्हणतात की कुठल्या प्रोटीन B12 वगैरे असं सर्व काही गोळ्यांची नावं सांगतात, विटॅमिन 6 असे नावं सांगतात. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा काव्या म्हणते की बाबा तुमची मेमरी अगदी शार्प आहे की. आणि त्यावेळेस बाबा म्हणतात की हो. तेव्हा काव्या विचारते की बाबा तुम्हाला काय पाहिजे. तेव्हा बाबा म्हणतात की मला एक मुलगी आणि त्याचबरोबर मुलगाही पाहिजे. त्यावेळेस तो म्हणतात की मुलगी अगदी गुंड पाहिजे, अगदी तुझ्यासारखी, आणि मुलगा हा अगदी शांत हुशार आणि किचनमध्ये काम करणारा अगदी पार्थसारखा पाहिजे. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ती म्हणते की बाबाही अगदी तुमच्यासारखे पाहिजेत, वेळ प्रसंगी कान पिळणारे. त्यावेळेस बघा इथे विक्रांत म्हणतात की काव्या मला माहिती आहे तू त्याच विषयावर बोलायला आलीस ना, मी पार्थवर चिडलो याच विषयावर माझ्याशी बोलायला आली आहेस ना. त्यावेळेस बघा काव्या म्हणते की हो बाबा मला तुम्ही पार्थवर ओरडत होता ते सर्व काही ऐकायला येत होतं आणि तुम्ही काय बोललात हेही मला आईनं सांगितलंय, पण खरं सांगू बाबा मला अजिबात आवडलं नाही तुम्ही त्यांच्यावर चिडलात ते. त्यावेळेस बघा इथे बाबा म्हणतात की काव्या आपण आपल्या मुलांना ज्या त्यावेळेस त्यांची चूक जर सुधारली नाही किंवा त्यांचा कान पिळला नाही तर मग त्याला कशी जाणव होणार की आपण चुकीचं वागतोय का खरं वागतोय ते. त्यामुळं वेळ प्रसंगी त्याचा कान पिळणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि खरंच मला खूप भारी वाटलं की तू तुझ्या नवऱ्याची बाजू घेऊन मला विचारायला आली आहेस. आणि तुला सांगू का ऑफिसमधून आल्या आल्या पार्थ बघ माझ्याकडे येईल. आणि असं म्हणता क्षणी पार्थ हा म्हणतो की बाबा येऊ का. आणि त्यावेळेस बघा काव्या म्हणते की बरं बाबा मी येते, गुड नाईट असं म्हणून ती जाते. आणि ती पार्थला म्हणते की अहो लवकर या मला खूप झोप आली. आणि त्यावेळेस पार्थ म्हणतो की मला माहिती आहे तू माझ्याबद्दल बोलायला बाबांशी आली होतीस. आता प्रेक्षकांनो पार्थ आतमध्ये आल्यानंतर पार्थ बाबांना म्हणतो की बाबा तो रोहित जेव्हा प्रेझेंटेशन देत होता तेव्हा मीही तिथं होतो आणि पूर्ण त्या रस्तोगीचे जेवढे काही
डाऊट्स होते मी सर्व काही क्लिअर केले होते आणि त्याला प्रेझेंटेशन देखील आवडलं होतं. परंतु बाहेर गेल्यानंतर त्या विजयनं तो आपल्या ऑफिसमध्ये आला होता. ॲटलिस्ट मीच त्याला बोलवलं होतं. परंतु तिथून ऑफिसमधून गेल्यानंतर त्या विजयनं रस्तोगीला कॉल केला आणि रस्तोगीला अशी ऑफर दिली, ती जी ऑफर त्याला परवडणारी नव्हती. परंतु अशी ऑफर देऊन रस्तोगी हा क्लायंट आपल्या हातून त्याने काढून घेतला. मला तर असं वाटतंय की ही गोष्ट रम्यानंच त्या विजयला सांगितली असेल आणि रम्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी म्हणून विजयनं हे डील केलं असेल. त्यावेळेस बघा बाबा म्हणतात की मला तरी असं वाटत नाही की फक्त रम्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी एवढा मोठा रिस्क तो विजय घेईल. मला तर वाटतं याच्या मागं काहीतरी दुसरं कारण असेल, ते तू शोधून काढ. आणि मी पहिल्याच नजरेत त्याला ओळखलं होतं. त्याच्या चेहऱ्यावरील त्याच्या नजरेतील जी भावना होती ती मी ओळखली होती. आणि जा रूममध्ये जा, आता तुझी बायको वाट पाहत असेल, तुझ्याबद्दल वकिली करायला आली होती. आता प्रेक्षकांनो इथे बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ आणि काव्या हे दोघं नाश्ता करायला बसलेले असतात आणि त्यावेळेस पार्थ म्हणतो की मला रात्री यायला थोडा उशीर झाला आणि तोपर्यंत तुम्हाला झोप लागली होती. त्यावेळेस बघा काव्या म्हणते की हो मला झोप लागली होती आणि बरं झालं ते एका अर्थी, कारण मला सकाळी लवकर जाग आली. मग पहाटपासून मी अगदी पूर्ण एका धड्याच्या नोट्स काढून ठेवलेल्या आहेत आणि व्यवस्थित अभ्यास केला. आणि हिचं ऐकून घेऊन लगेच पार्थ तिला म्हणतो की आय लव्ह यू असं म्हटल्यावर बघा तिला डायरेक्ट ठसका लागतो आणि त्यावेळेस ती म्हणते काय आहो पार्थ कधी पण काय. त्यावेळेस तो म्हणतो की काय आय लव्ह यू बद्दल होय का, खरं सांगू का तुम्ही एवढा मनापासून अभ्यास करता, बाळालाही हँडल करता आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणी काही बोललं तर लगेचच त्यांना जाऊन माझ्याबद्दल विचारता, खरंच मला खूप भारी वाटतं. आणि त्यावेळेस बघा इथे काव्या म्हणते की पार्थ मला एक प्रॉमिस करा की फक्त एकच दिवस एक सुट्टी काढा आणि मीही माझ्या अभ्यासातून पूर्ण ब्रेक घेईन. आपल्या बाळाचा विषय सर्व काही विषय बाजूला ठेवून आपण काव्यार्थ म्हणून एक दिवस जगूयात ना प्लीज असं म्हटल्यावर बघा तिला पार्थ प्रॉमिस देतो आणि तेवढ्यातच जीवा नाश्ता करण्यासाठी येतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो की सगळेजण कुठे गेले. तेव्हा काव्या म्हणते की आई बाबा मंदिरात गेलेत. आणि त्यावेळेस बघा ती म्हणते की हे देवा आमच्या पार्थचे कमीत कमी 15 दिवस तरी पाय घराला लागू देत रे बाबा असं म्हटल्यानंतर बघा इथे नंदिनी ही जीवा असं करून ओरडत आलेली असते. आणि त्यावेळेस ती म्हणते की अहो तुम्ही रात्री माझा मोबाईल सायलेंट ठेवला होता, त्यावेळेस रेखाताईचे 21 मिस कॉल येऊन गेले आणि त्यामुळे मी आत्ता बघितलं तर त्यावेळेस त्या सँडीचा जो मुलगा आहे तो किडनॅप झाला अशी बातमी मला कळाली आणि त्यामुळे मला आत्ताच्या आत्ता आनंद निवासला जायला लागेल. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा काव्या ही ताईच्या काळजीपोटी 2 ॲपल तिच्या बॅगेत टाकून देते आणि त्यावेळेस ती म्हणते की सँडी म्हणजे तोच ना जो वसुहत्याचा चेहरा पर्दाफाश करण्यासाठी आपल्या समोर आला होता, आपल्याला मदत केली. त्यावेळेस बघा ते दोघेजणही तिथून निघून जातात. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रम्याने असा एक नवीन डाव रचला आहे जो की एका तिच्या मैत्रिणीला आणून काव्याच्या मनामध्ये काहीतरी आगळं वेगळं भरवतं आहे. आणि त्याचबरोबर बघा काव्याला रम्यावरचा डाऊट जो आहे तो क्लिअर झालेला आहे. आणि त्यावेळेस ती पार्थला म्हणते की तुम्ही जे बोललात ते अगदी खरं होतं. आणि त्यावेळेस पार्थ म्हणतो की काय, तेव्हा काव्या म्हणते की रम्या. आता प्रेक्षकांनो रम्याबद्दल काव्याला असं काय कळलं आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.